नमस्कार मंडळी, मिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. एवढ्या वर्षामध्ये कधी न होणारी गोष्ट आज झाली मंडळी. फक्त 8 दिवसामध्येच माझा गॅस संपला. त्याचीच कंप्लेंट देण्यासाठी आम्ही गॅस सेंटरला आलो, पण गॅस सेंटर वाल्याने आम्हाला काही गॅस रिटर्नच दिला नाही. त्यांचं असं म्हणणं होतं की गॅसची खरेदी 1 महिन्यापूर्वी झाली होती, त्यामुळे आता तुम्हाला गॅस मिळणार नाही. माझ्याकडे 2 सिलेंडर आहेत, त्यामुळे मला काही एका महिन्यामध्ये गॅस लागत नाही. नेहमी माझा गॅस 1 महिन्याच्या नंतरच संपतो, पण यावेळी फक्त 8 दिवसामध्ये गॅस संपला. गुरुवारी रात्री जो गॅस संपला होता तो 2 दिवसांनी शनिवारी दुपारी गॅस आला. तोपर्यंत 2 दिवस मी इंडक्शनवर जेवण करत होते. शुक्रवारचं नॉनव्हेजचं जेवण आणि शनिवारचं सगळं व्हेज जेवण मी या इंडक्शनवर केलं. तर माझ्या शेगडीला 3 बर्नर आहेत, त्यामुळे 1 तासामध्ये माझं जेवण होऊन जातं. पण हा इंडक्शन एकच आहे, त्यामुळे जेवण करायला मला 2 ते 2.5 तास लागायचे. त्यात मध्ये मध्ये मुलींना दूध वगैरे गरम करून द्यायचं आणि चहा नाश्ता सुद्धा एका शेगडीवर व्हायचं. तर 2 दिवस गॅसची वाट बघून बघून फायनली शनिवारी दुपारनंतर गॅस आला. यावेळी सिलेंडर घेण्याआधी तुम्ही पहिला वजन करून घेतला. मंडळी, तुम्हीही घरात सिलेंडर घेताना तो पहिले वजन करून चेक करून घ्या.